पुन्हा एकदा एक यूट्यूब व्हिडिओ घेऊन तुमच्यापर्यंत आलेली आहे। आजचा माझा व्हिडिओ आहे माझ्या हृदयाच्या खूप जवळ असलेल्या चांदीच्या मंगळसूत्रांचा। हे चांदीचे मंगळसूत्र मी वेगवेगळ्या ठिकाणाहून खरेदी केले आहे, बरेचसे ऑनलाईन खरेदी केले आहे, काही स्पेशल ठिकाणी जाऊन जिथे चांदी छान मिळते अशा ठिकाणी जाऊन सुद्धा खरेदी केलेले आहे। तर ह्याचं कलेक्शन आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तत्पूर्वी तुम्ही माझ्या पहिल्या व्हिडिओला जो खूप छान प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सगळ्यांचे खूप मनापासून आभार मानते। खरं तर माझे खूप फेसबुक फ्रेंड्स वगैरे नाही आहेत, म्हणजे सोशल मीडियावर मी खरंच खूप कमी ॲक्टिव्ह आहे। त्याच्यासाठी माझं एक वैयक्तिक जेन्युइन रिझन आहे, ते मी सांगेनच। पण तरी देखील तुम्ही माझ्या व्हिडिओला जो खूप सुंदर प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्यात आधी मी तुमचे आभार मानते। काही सजेशन्स मला माझ्या मैत्रिणींकडनं आले, ऑफकोर्स ते सजेशनसुद्धा इम्प्लिमेंट करण्याचा मी निश्चित प्रयत्न करीन। त्यातलं पहिलं सजेशन होतं की एक छानसं नाव दे तुझ्या यूट्यूबच्या चॅनलला। त्याप्रमाणे मी माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव दिलेलं आहे। आधी जे माझं नाव होतं माधवी देवघरे ते बदलून आता माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे मॅडी मी। मैत्रिणींनो, याचे 2-3 अर्थ आहेत। एक तर मॅडी हे माझ्या माधवी या नावाचं जेनझी व्हर्जन आहे असं माझी मैत्रीण म्हणते। तिची मुलगीसुद्धा मला मॅडी मावशी ह्या नावाने हाक मारते, त्यामुळे हे नाव मला खूप आवडतं। आणि ती ऑफकोर्स माझी खूप प्रिय मैत्रीण आहे, तिने दिलेलं हे नाव आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढं सगळं कलेक्शन करणं हा खरंच मॅडनेस आहे असं सगळ्यांना वाटतं, मलाही वाटतं कधी कधी। तर मग हा मॅडनेस जो मी तुमच्यापर्यंत घेऊन येते आहे त्यामुळेच मी माझ्या यूट्यूब चॅनलला मॅडी मी असं नाव दिलेलं आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप सुंदर अशा चांदीच्या, प्युअर चांदीच्या मंगळसूत्रांचा आहे। चला तर मग पहिलं मंगळसूत्र बघूया। हे एक मी घातलेलं आहे ना, हे मोहा या ब्रँडचं पुतळी मंगळसूत्र याला म्हणतात। हे शॉर्ट मंगळसूत्र आहे। मोस्टली माझे मंगळसूत्र शॉर्टच असतात, जे मी ड्रेसवर आणि साडीवर दोन्ही प्रकारे घालू शकते। पण काही मंगळसूत्र लॉंग पण आहे। आणि हां, ॲट द एंड ऑफ व्हिडिओ मी तुम्हाला 2-3 शो स्टॉपर डिझाईन्स दाखवणार आहे, ज्या तुम्हाला खूप आवडतील। तुम्ही मला नक्की विचाराल की हे मंगळसूत्र कुठून घेतले आणि आम्ही कसे घ्यायचे ते। मैत्रिणींनो, हे अतिशय नाजूक, अतिशय सुंदर डेली यूजचं मंगळसूत्र आहे, जे मी PNG नाशिकच्या सराफ बाजारातनं घेतलेलं आहे। त्यानंतर हे एक ऑनलाईन मागवलेलं मंगळसूत्र, हे पण चांदीचं खूप सुंदर असं, याच्यामध्ये रेड मणी आहेत छोटे छोटे। जर तुम्हाला फक्त ब्लॅक नको असेल तर वाट्या असलेलं हे मंगळसूत्र। त्यानंतर एक टायटनचा ब्रँड आहे शाया नावाचा, तुम्हाला माहिती असेल, प्युअर चांदीच्या दागिन्यांचा। तर त्यांचं हे एक अतिशय सुंदर डिझाईन असलेलं मंगळसूत्र आहे। हे मंगळसूत्र पण वेस्टर्न आउटफिटवर खूप सुंदर दिसेल। ॲक्च्युली हे मंगळसूत्र नव्हतं, याला चेन होती। मी ती चेन काढून त्याला हे अशा पद्धतीने काळ्या मण्यांची माळ लावून घेतली, जेणेकरून मी ते डेली यूजला ॲज अ मंगळसूत्र म्हणून वापरू शकेन। आणि त्याच्यावर सुंदर असे कानातले, परफेक्ट मॅचिंग, अतिशय क्यूट नाजूक असे कानातले पण मी घेतलेले आहेत। ज्याच्यावर शक्य आहे मॅचिंग कानातले घेणं, त्याच्यावरती मी मॅचिंग कानातलेच शक्यतो घेते, जेणेकरून ते सेटसारखं आपल्याला साडीवर वगैरे वापरता येतं। हे पण एक खूप सुंदर मोहाचंच मंगळसूत्र आहे, ज्याच्यामध्ये ग्रीन आणि पिंक हा स्टोन लावलेला आहे। अतिशय नाजूक पण अतिशय सुंदर दिसेल असं हे मंगळसूत्र आहे। याच्यावर सुद्धा मॅचिंग इयरिंग्ज मला मिळाल्या, पण त्या शायाच्या इयरिंग्ज आहेत। हे बघा, अशा पद्धतीने अतिशय नाजूक, तुम्ही डेली यूजला वापरू शकाल अशा शायाच्या इयरिंग्ज आहेत। त्यानंतर अजून हे एक सुंदर मंगळसूत्र आहे, जे की खूप नाजूक आहे, पण तेवढंच छान, तेवढंच सुंदर, वेगळी अशी डिझाईन असलेलं। त्याला खाली असं एक्सटेन्शन दिलेलं आहे, त्यामुळे त्याची लांबी जास्त वाटते, जरी ते शॉर्ट मंगळसूत्र असलं तरी देखील। त्यानंतर हे विथ कानातले मी घेतलेलं जीवाचं मंगळसूत्र आहे। हे पण खूप सुंदर आहे, अतिशय छान दिसतं ड्रेसवर पण आणि साडीवर पण। आणि याला अशा पद्धतीने मॅचिंग इयरिंग मी घेतलेले आहेत। हे मी वेगळ्या वेगळ्या वेळा घेतलं, पण मला दोन्ही परफेक्ट मॅचिंग मिळून गेलं। त्यानंतर हे एक लॉंग मंगळसूत्र आहे,
जे मी नाशिकच्या सराफ बाजारातनं बनवून घेतलं होतं. पेंडंट घेतलं होतं आणि मग नंतर लॉंग पाहिजे म्हणून एक मोठी त्याला चांदीची माळ मी लावून घेतली. त्यानंतर हे एक डेली यूजला वापरता येईल असं सुंदर PNG मधनं घेतलेलं मंगळसूत्र. साधारण या मंगळसूत्रांची किंमत 1000-1200च्या दरम्यान आहे. काही मंगळसूत्र 2,500-3 हजाराचे आहेत. आता थोड्या किमती अजून वाढल्या आहेत, त्यामुळे जर चांगलं मंगळसूत्र घ्यायचं तर 3-3.5 हजारापर्यंत तुम्हाला पैसे मोजावे लागतात. स्टार्टिंगला मला काही मंगळसूत्र खूप छान मिळाले, पण आता 3-3.5 हजार रुपये तरी लागतात. आणि खूप वर्षांपासून मी हे मंगळसूत्र वापरते आहेत. बेसिकली माझ्या अंगावर चांदी काळी पडत नाही, त्यामुळे मी हे मंगळसूत्र खूप छान पद्धतीने वापरू शकते, रोज वापरू शकते. थँक गॉड. कारण जर चांदी काळी पडत असेल तर मग तुम्ही फार मंगळसूत्र असे रोज चांदी नाही वापरू शकत, बाकी मंगळसूत्र तर वापरू शकता. ह्या पद्धतीने हे अजून एक सुंदर वेस्टर्न आउटफिटवर असलेलं मंगळसूत्र आहे, ज्याला पेंडंट किंवा वाट्या किंवा असं काहीच नाही. अशी सुंदर चांदीची आणि काळी माळ आहे, जी खूप सुंदर दिसते आणि वेस्टर्न आउटफिटवर पण तुम्ही खूप छान कॅरी करू शकता. त्यानंतर हे अशाच पद्धतीने एक बनवून घेतलेलं मंगळसूत्र आहे, जे मी नाशिकच्या सराफ बाजारातून बनवून घेतलं. त्याला असं छान वाटीचं एक सिंगल वाटीचं पेंडंट आहे आणि सिंगल एक पदरी अशी माळ आहे. हे पण मी नाशिकच्या सराफ बाजारातून बनवून घेतलेलं मंगळसूत्र. त्यानंतर हे एक सिंगल मोतीचं पेंडंट असलेलं एक सुंदर मंगळसूत्र आहे. त्याला फक्त आडवा एक मोती दिलेला आहे. ते सुद्धा अतिशय नाजूक दिसतं आणि खूप छान वाटतं ते घातल्यानंतर. ज्याला मोती आवडतात त्यांना हे खूप छान वाटेल. याच्यावर मॅचिंग असे कानातले त्याच्यामध्ये अडकून गेले ते कानातले, ते मी घेतलेले आहेत. हे आद्या ब्रँडचे आहेत. साधारण 2,500-1 हजारापर्यंत हे कानातले आहेत. मंगळसूत्र हे PNG गार्गी त्यांचा जो ब्रँड आहे चांदीचा, त्यांचं आहे. साधारण 1,000-1 रुपयापर्यंत हे मंगळसूत्र आहे. आणि चांदी क्लीन करायला पण खूप सोपी असते, म्हणजे अगदी चांदीचं क्लीनर येतच. ते जरी वापरलं तरी चालेल, नाही तर कोलगेट पावडर लावून थोडंसं घासलं तरी चांदी पटकन क्लीन होऊन जाते. हे मंगळसूत्र मी कटकवरनं घेतलेलं आहे. फ्रेंड्स, कटकला सिल्वर सिटी असं म्हणतात आणि कटकची चांदी खूप फेमस आहे. इनफॅक्ट आजच सकाळी त्यांचा मला फोन आला होता, त्यांच्याकडे काहीतरी ऑफर चालू आहे. पण मी त्यांना सांगितलं की मी महाराष्ट्रात आहे, तेव्हा मी भुवनेश्वरला आली होती फिरायला, आणि तेव्हा मी कटकवरनं हे मंगळसूत्र घेतलं. 1,200 रुपयाला अतिशय सुंदर असं मंगळसूत्र मला तिथे मिळालं. 1-2 चांदीचे सेट आणि काही कानातले पण मी कटकून घेतलेत. आय थिंक आज मी हे घातलेले कानातले मी तिथनंच त्या चांदी भांडार नावाच्या दुकानातनं घेतलं आहे. अतिशय मोठं सुंदर असं चांदी भांडार नावाचं दुकान तिथे आहे कटकमध्ये, आणि तिथून मी हे मंगळसूत्र घेतलं. त्याच्यावर मॅच होतील असे शायाचे नाजूक असे सुंदर कानातले पण मी घेतले होते. आणि अजून मी वापरलं नाही आहे ते मंगळसूत्र एकदा पण मला आता वापरायचं आहे ते. त्यानंतर काही ज्याप्रमाणे मी तुम्हाला बोलली होती की मी तुम्हाला काही शो स्टॉपरसुद्धा मंगळसूत्र दाखवणार आहे. त्यानंतर हे एक माचं पेंडंट असलेलं अतिशय सुंदर मंगळसूत्र. ह्या माचे माझ्या दृष्टीने 2-3 अर्थ होतात. एक तर माझं नाव माधवी, एक तर माझी आई मा, आणि दुसरी माझी आराध्य देवता लक्ष्मी माता. ह्या सगळ्यांच्या दृष्टीने, म्हणजे या सगळ्या अर्थांच्या दृष्टीने हे मंगळसूत्र मला खूप आवडतं आणि मी हे डेली वापरते. इतके मंगळसूत्र असल्यामुळे मी आलटून पालटून हे मंगळसूत्र कायम वापरत असते. आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे 2-3 शो स्टॉपर मंगळसूत्र मी तुम्हाला दाखवणार आहे, जी तुम्हाला नक्की आवडतील. त्यातलं हे खूप सुंदर असं काली मातेचं पेंडंट असलेलं हे मंगळसूत्र बघा किती सुंदर आहे. याला ना एक अशाच मोठ्या मण्यांची माळ आली होती, पण ती मला काही फार आवडली नाही, म्हणून मी त्याला मंगळसूत्रांची ही माळ लावून घेतली. चेन किंवा दुसऱ्या कुठलं हे न लावता मला ह्या माळी यासाठी आवडतात की त्या पटकन सुंदर असं मंगळसूत्राचं लूक त्याला मिळतं. त्यामुळे याची काळ्या मण्यांची माळ काढून मी अशा पद्धतीने ही माळ लावलेली. आणि विशेष म्हणजे ह्या मंगळसूत्रावर मला मॅचिंग
असे कानातले मिळालेले आहेत. अतिशय सुंदर काली मातेचा मुखवटा असलेले हे कानातले. मैत्रिणींनो, हा सेट म्हणजे माझ्यासाठी महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांचा खूप सुंदर असा संगम आहे. आणि हे मंगळसूत्र मला खूप आवडतं. मागच्या वर्षी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मी हे मंगळसूत्र हा सेट घातला होता आणि माझ्या मैत्रिणींना तो खूप आवडला होता. आणि त्याचप्रमाणे अजून चांदीचे 2 शो स्टॉपर मंगळसूत्र की ज्याची डिझाईन खूप युनिक आहे, खूप वेगळी आहेत. हे बघा, हे शिवथाली मंगळसूत्र किती सुंदर आहे बघा. याच्यामध्ये ट्रॅडिशनल मोटिव्ह जे आपल्या पुरातन काळामध्ये स्त्रिया त्यांच्या दागिन्यांमध्ये वापरत होतात ते मोटिव्स वापरून हे वापरून हे मंगळसूत्र तयार केलं गेलेलं आहे. त्याच्यामध्ये काळे मणी टाकले आणि हे मीडियम हाईटचं मंगळसूत्र आहे. म्हणजे अगदी गळ्याला लागून पण नाही आहे आणि खूप लॉंग पण नाही आहे. आणि ह्या मंगळसूत्रावर म्हणजे हे ड्रेसवर पण छान दिसेल, सिल्वर वर्कच्या साडीवर पण खूप सुंदर दिसेल. याच्यावर तुम्ही कुठल्याही प्रकारचे चांदीचे कानातले घातले. आता माझ्याकडे हे एक चांदीचे कानातले आहेत जे मी जयपूरवरनं आणले होते. अशा प्रकारचे कुठलेही चांदीचे कानातले ह्या मंगळसूत्रावरती खूप छान दिसतील. आणि हे मंगळसूत्र मला खूप म्हणजे खूप आवडतं. अर्थात हे मंगळसूत्र मला खूप कॉस्टली मिळालं. हे 8,000चं मंगळसूत्र आहे आणि आय थिंक हे मोहाबाई गीतांजलीचंच आहे. आणि अजून एक मंगळसूत्र की ती डिझाईनच मला इतकी आवडली की त्याच डिझाईनचं गोल्ड पॉलिशमधलं, म्हणजे चांदीचंच मंगळसूत्र पण त्याला गोल्ड पॉलिश केलेली आहे, असं मंगळसूत्र घेण्याचा मोह मला आवरला नाही. आणि हे मंगळसूत्रसुद्धा मी घेतलं. जरी सेम डिझाईन असली तरी ते मंगळसूत्र सिल्वर वर्कच्या ड्रेसवर किंवा साडीवर आणि हे मंगळसूत्र गोल्डन वर्कच्या ड्रेसवर किंवा साडीवर मी घालू शकते. अशा प्रकारे हे मंगळसूत्र आहे. तर मैत्रिणींनो, माझं चांदीच्या मंगळसूत्राचं कलेक्शन कसं वाटलं हे तुम्ही नक्की सांगा. हे मंगळसूत्र मी कसे ठेवते हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. एक बॉक्स आहे माझ्याकडे जे की तुम्हाला जर दिसत असेल तर या बॉक्समध्ये मी अशा प्रकारे मंगळसूत्र ठेवते, जेणेकरून याला खाचे आहेत वेगळे वेगळे, त्यामुळे ते तुम्ही वेगळ्या वेगळ्या पद्धतीने ठेवू शकतात. ते एकत्र पण होत नाही आणि छान राहतात, एकमेकांमध्ये गुंतून पडत नाही. तरीही काही वेळा काय होतं की कानातले आणि मंगळसूत्र एकत्र ठेवले गेले तर ते एकमेकांमध्ये गुंतून जातात. पण मी प्रयत्न करते की शक्यतो सगळं वेगळं वेगळं ठेवायचं, जेणेकरून ते एकत्र होणार नाही, एकमेकांमध्ये अडकणार नाही आणि चांगले राहतील. तर अशा पद्धतीने मी हे मंगळसूत्र अशा खाच्याच्या बॉक्समध्ये ठेवते. तुम्हाला हे कलेक्शन कसं वाटलं ते सांगा. तुम्हाला जर यातलं कुठलं मंगळसूत्र घ्यायचं असेल तर ते कुठून घ्यायचं, काय घ्यायचं याचं गायडन्स मी नक्कीच करेल. आणि माझ्या व्हिडिओला, माझ्या ह्या प्रयत्नांना नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. लव यू ऑल.